अगं पोरी, अगं काहीतरी बोल. कुठे होतीस तू? मी काय म्हणते ऐकतेस नव? अगं तुझ्या काळजीपोटी जीवात जीव नव्हता बघ. रातभर कुठे होतीस तू? काय कुठे होतीस? आजी, मला मला काहीच आठवत नाही हो. आता कसं पोरी? अगं आठवण्याचा प्रयत्न कर. आता काहीच बोलणार नाही ती सासूबाई. आता कळेल तुम्हाला तिच्यामुळे आम्हाला काय आणि कसा त्रास होत होते. सुनबाई, तिच्या मनावर आधीच एवढा आघात झालाय. कसला आघात? आम्हाला सवय झाली हिच्या अशा नाटकांची. सगळ्यांना बघून वाटत असेल की किती चांगली मुलगी आहे. अच्छे, जेव्हा कधी उत्तर द्यायची वेळ येते ना, तेव्हा हे असं तोंड शिवल्यासारखं गप्प बसते ती. सुनबाई, ही येळ आहे का असं बोलायची? तुझा आधार मागणाऱ्या माणसाला आधार द्यायचा असतोय बघ, त्याच्यावर आरोप ठेवायचा नसतोय बघ. त्या पोरीची सूद बी गेली आहे. आणि सत्यजितचं काय? त्याला नाही त्रास होतोय? रात्रभर हिला वेड्यासारखा शोधत भटकतोय तो. अगं पण तिला दोष देण्याऐवजी तिचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घे. काय ऐकायचं तिचं सासूबाई? काहीही झालेलं नाहीये तिला. तिला माहिती होतं घरी आल्यावर आपल्याला सगळे प्रश्न विचारणार, त्याची उत्तरं आपल्याकडे नाहीयेत. त्याच्यावरचा उपाय म्हणून हे गप्प बसायचं शोधून काढलंय तिने. मंजिरी, मावशी, आज चल, आज चल, मला बोलायचंय तुझ्याशी. आई, चल.